नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. दिवाळी म्हणजे फक्त दिव्यांचा उत्सव नाही, तर मन जोडणारा, प्रेम वाटणारा आणि आपलेपणाचा अनुभव देणारा सण आहे. ठाणे शहराची स्वच्छता करून सेवा करणाऱ्या ठाणे महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न करण्यात आला. भारतीय जनता पार्टी ठाणे शहर नवयुग मित्र मंडळ आणि आमरे कॅन्सर केअर ट्रस्ट ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेह दिवाळी फराळ उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आमदार निरंजन डावकरे, संजय केळकर, माजी नगरसेविका स्नेहा आमरे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे तसेच सागर आमरे यांचं नवयुग मित्रमंडळाच्या प्रेरणेतून हा सुंदर उपक्रम राबवण्यात आला. स्नेह, प्रेम आणि कृतज्ञतेचा उत्सव स्नेहाताई रमेश आमरे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाला. फराळातील चिवडा, चकली, शंकरपाळी, शेव, पेढा आणि करंजी यांचा गोडवा सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंदाशी मिसळला आणि ठाण्याचा सण अधिकच उजळून निघाला. याप्रसंगी ठाणे महानगरपालिका, ठाणे येथील सफाई कर्मचारी, अधिकारी, स्थानिक नागरिक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिवाळीचा फराळचा आनंद घेत स्नेह फराळ हा सोहळा येथे संपन्न झाला. दिवाळी निमित्त तमाम ठाणेकरांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये जे आमचे सफाई कामगार बांधव आहेत आणि भगिनी आहेत, आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सगळी सफाई दूत म्हणून यांना आपण यांच्यावर बसलं पाहिजे, यांच्यावर बोललं पाहिजे, यांच्यावर दिवाळी साजरी केली पाहिजे. त्या निमित्ताने आम्ही यांच्यावर दिवाळी दरवर्षी साजरी करतो. मला स्वर्गीय विनायक मेटे यांची आठवण झाली की ते 2007 पासून मी त्यांच्यावर जे त्यांच्या संघटनेत काम केलेलं, त्यांनी मला तो संदेश दिलेला. 2007 पासून मी हा उपक्रम करतो दरवर्षी. पहिला आमचं ऑफिस टिकूची वाढीला होतो, त्यावेळी आम्ही हा उपक्रम करायचो. दिवाळीला एक आनंद भेटतो की आपण एक दिवाळी साजरी करतो, मोठमोठ्या लोकांबरोबर करतो, पण हे आपली जे बांधव आहेत यांच्यावर केलेला एक वेगळा आनंद निर्माण. मी नेते मंडळाला हे सांगू इच्छितो की हे जर का साफसफाई करणार नाहीत तर नेते मंडळ फिरू पण नाही शकत. हे जे साफसफाई करतात हेच खरे आपले नेते आहेत आणि हे आपले मार्गदर्शक आहेत. कारण ठाणे शहर स्वच्छ राहिलं पाहिजे, सुंदर राहिलं पाहिजे, ही जिम्मेदारी यांची असते. नेत्यांना फक्त भाषण करायचं असतं. दिवाळीच्या निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो की चांगल्या राहा आणि आपलं आरोग्य जपा. हो, केलं पाहिजे. प्रत्येक नेत्याने हा कार्यक्रम केला पाहिजे आणि यांना मान सन्मान दिला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. कारण सकाळी आपण जेव्हा झोपीत असतो तेव्हा सकाळी 4 वाजता उठून हे आपल्या ठाण्याची साफसफाई करत असतात. म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही दरवर्षी इथे साफसफाई करणारे आपले जे कर्मचारी बांधव आहेत त्यांच्या दिवाळी साजरी करतो. सर्वप्रथम मी सगळ्यांना नमस्कार करते आणि दिवाळीच्या हार्दिक सगळ्यांना शुभेच्छा देते. आपण सफाई कामगार नाही, सफाई दूतच यांना म्हणायचं. ठाण्याची साफसफाई ह्यांच्यामुळेच होते. आज आपण ठाण्यामध्ये राहतो ते यांच्यामुळेच. म्हणून यांचा आजच्या दिवशी काय नेहमी करायला पाहिजे. कारण आपण हक्काने यांना बोलू शकतो की कारण की ह्यांच्यामुळेच आपण बोलतो ना, सुंदर ठाणे, स्वच्छ ठाणे, ते यांच्यामुळे. म्हणून यांना सफाई दूतच म्हणायला पाहिजे. हो, दरवर्षी बांधिलकी जपलीच पाहिजे. दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो कारण थोडा वेळ ह्यांना पण देतो, यांचा पण सत्कार झाला पाहिजे ना. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवसेना शाखा रामचंद्रनगर, संभाजीनगर, लेनिननगर, आदर्शनगर, समतानगर, ठाणे यांच्या वतीने शिवसेना विभाग प्रमुख आणि सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे, माजी नगरसेविका निर्मला कनसे, श्रीशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल कनसे यांच्या पुढाकाराने प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी आमदार रवींद्र फाटक, महिला जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे, ज्येष्ठ माजी नगरसेवक हनुमंत जगताळे, माजी नगरसेवक विभाग प्रमुख एकनाथ भोईर, विकास रेपाळे, प्रभा अशोक बोरीटकर, दशरथ यादव तसेच समस्त उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, युवा सेना, ज्येष्ठ शिवसैनिक तसेच शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी पारंपरिक तसेच आधुनिक गीतांचे सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. स्थानिक नागरिकांनी देखील कार्यक्रमात प्रचंड मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. हा कार्यक्रम उत्कृष्ट आयोजित केल्यामुळे मान्यवर व नागरिकांनी शिवसेना विभाग प्रमुख व सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरद कनसे, माजी नगरसेविका निर्मला कनसे, श्रीशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निखिल कनसे यांचे आभार मानले. हा इकडे समोर ताई, सगळ्यांनी समोर थोडा गुच्छ खाली, इकडे समोर सगळ्यांनी बघा. एक मिनिट थोडा खाली. निखिल बांधव जोरदार टाळ्या झाला पाहिजे. जरा जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. आणि मीनाक्षी शिंदे वैरी देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. संसद सन्माननीय खासदार साहेब नरेशजी म्हस्के, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख यांना विनंती करतो की उपस्थितांना आपण दिवाळी निमित्त 2 शब्द मार्गदर्शन शुभेच्छा विनंती करतो की आपण थोडा निर्मलताई कणसे आणि शरद कणसे, ते जावायचं नाव निखिल कणसे, जावं फार महत्वाचं आहे. आणि शिवसेना शाखा रामचंद्रनगर आयोजित दीपावली संध्या. दिवाळी हा सण हा आनंदाचा सण आहे. हा व्यक्तिगत साजरा न करता सामुदायिकरित्या आपण जर साजरा केला तर आनंद आणखी वाढणार आहे. आणि आनंद वाढण्याकरता शिवसेना शाखेच्या माध्यमातून दीपावली संध्या या ठिकाणी आयोजित केलेली आहे. 24/7 365 दिवस माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या विभागातच नव्हे तर संपूर्ण शहरात आणि संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना कार्यतत्पर असते. प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सामील होत असते आणि प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रामाणिकपणे शिवसेना शाखेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासाठी हा दिवाळीचा आनंद त्यांनी दिलेला आहे. तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दीपावली सुखाची, समृद्धीची आणि भरभराटी जावो. तुमच्या आयुष्यामध्ये कायम दररोज दिवाळी येऊ एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
खासदार नरेश म्हस्के आणि विराट संस्थेच्या वतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे रंगात रंगली दिवाळी या खास दिवाळी पहाट मैफिलीचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के यांनी उपस्थित राहून सर्वांना बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात. गेल्या 20 वर्षापासून या कार्यक्रमाचे दिवाळीत यशस्वी आयोजन करण्यात येतं. या 20 वर्षात ठाण्यात अनेक बदल झाले. खुद्द आयोजक नरेश म्हस्के हे देखील नगरसेवक, मग ठाण्याचे महापौर, मग आणि आमदार होण्याऐवजी थेट आता शहराचे खासदार झालेत. ठाणेकरांनी त्यांना साथ आणि त्या आशीर्वाद दिल्यानेच हे शक्य झाल्याचं त्याप्रसंगी त्यांनी प्रांजळपणे नमूद केलंय. राज्यात यंदा शेतकऱ्यांवरती अस्मानी संकट आलेलं आहे, मात्र त्यांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही त्यांना 32,000 कोटींची मदत जाहीर केली असून केंद्राकडूनही राज्याला मदत मिळाली आहे. लाडक्या बहिणींनी साथ दिली म्हणून राज्यात महायुतीचे सरकार अस्तित्वात आले, त्यामुळे त्यांच्यासाठी सुरू केलेली योजना कधीही बंद करणार नाही असं यावेळी अधोरेखित केलं आहे. तर आजवरच्या वाटचालीत पत्नीने खंबीर साथ दिल्याने सारे करणे शक्य झाले, त्यामुळे दिवाळीचा सण कुटुंबासोबत साजरा करतो असं सांगितलंय. हा कार्यक्रम असाच उत्तरोत्तर सुरू राहो आणि ठाणेकरांना आनंद देत राहो अशी अपेक्षा याप्रसंगी व्यक्त केली आहे. लॉली हे पात्र जगभर प्रसिद्ध झाले असं म्हणायला हरकत नाही. मी जेव्हा स्वतःला बघते टीव्हीवर लॉली पात्र साकारताना तेव्हा मलाच विश्वास बसत नाही की हे मी काय करते. म्हणजे ते होऊन जातं माझ्याकडनं. लॉली ही खट्याळ आहे, नटखट आहे, पण तेवढीच निरागस आहे. मनात काही नाही, जे वाटेल मनात आलं ते निरागसतेने ती बोलून जाते. तर असं हे पात्र आज जगभर पोहोचलेलं आहे. तर त्याची छोटीशी झलक मी आज तुमच्या समोर करून दाखवते. मेरी आंखों में मत झांको, प्यार हो जाएगा, प्यार हो जाएगा, मेरी आंखों में मत झांको, इस प्यार से मेरी तरफ ना देखो, प्यार हो जाएगा. तुम्ही पण करा ना. I'm just kidding. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आज मला रंगात रंगली दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये इथे मला आमंत्रित केलं, तर ही लॉली तुमची मनापासून आभारी आहे, धन्यवाद मानते. प्लीज डोंट फ्लश इट, डोंट क्लिक इट, प्लीज 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 डोंट फ्लश इट. लॉली इज बॅक. हे गाणं धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्यात फोटो घालू शकते. आज मी तुम्हाला सगळ्यांना इथे ऐकू शकते. थोडं सॉफ्ट केलं पाहिजे, दिवाळीचा कार्यक्रम आहे. पण लॉलीला कुठलीच मर्यादा नाही, त्यामुळे हे डोक्यावर धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी डोक्यावर तुर्रा लावू शकते. हे डोळ्यावर धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी तुम्हाला डोळा मारू शकते. साहेब माफ कर. हे ओठांवर धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्या लिपस्टिक लावू शकते. नाही तर मला लिपस्टिक विध लावावी लागली असती, मग ती हॉनर्टिस्टिक झाली असती. हे पायाणो धन्यवाद. हे पायांच्या नखाणो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून मी त्याच्यावर पेडिक्युरे करू शकते. पेडिक्युरे लॉलीचं इंग्रजी तुम्हाला नाही येणार. हे हाताणो धन्यवाद. हे उजव्या हाता धन्यवाद. तू आहेस म्हणून मी जेवू शकते. मी उजव्या हाताने कंदील लावू शकते, सुरसुरी पेटवू शकते. हे डाव्या हाता. ती का हसली ताई? तू का हसली? वायू लाकडं मी काही बोलली? हे डाव्या हाता धन्यवाद. ए नॉटी नटखट, तुला नंतर फोन करून सांगते हा, तुला नंबर देईन. हे गुडियानो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून लहानपणी मी त्याच्यावर रांगू शकले, नाहीतर मी एक सरपटणारा प्राणी झाले असते, मी नागिणी झाली असते, मी सांप झाले असते, मी सुसर झाले असते. बेडूक नाही, बेडूक नाही, मी छिपकली झाली असते. हे पोट्यानो धन्यवाद. तुम्ही आहेत म्हणून
दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा। परवापासून दिवाळीचं पर्व सुरू झालेलं आहे। आज पाडवा आहे। पाडव्याच्या देखील सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। हा पाडवा म्हणजे नवीन संकल्प, नवीन पर्व, सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा मनापासून शुभेच्छा। सगळ्यांना शुभेच्छा। तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना, लाडक्या भावांना, लाडक्या ज्येष्ठांना, लाडक्या शेतकऱ्यांना सगळ्यांना शुभेच्छा। बळीराजाचं आलेलं संकट दूर हो आणि त्याच्या आयुष्यात देखील हा पाडवा सुखाचे, आनंदाचे, समृद्धीचे दिवस घेऊन येवो। दिव्यांग कला केंद्र अभिनय कट्टा, जिजामाता उद्यान, नौपाडा, ठाणे पश्चिम येथे किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने तसेच दिव्यांग कला केंद्र अभिनय कट्टा व कल्पांत यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिव्यांग मुलांना घेऊन विशेष दिवाळी साजरी करण्यासाठी दिव्यांग पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं। दिव्यांग कला केंद्रातर्फे दिव्यांग मुलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने तसेच नौपाडा संगीत कट्ट्याच्या प्रभाग क्रमांक 21 मधील गायकांची गायन कला अनुभवण्यासाठी या अनोख्या दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात येतं। या निरागस मुलांना आनंद देण्याच्या दृष्टीने व स्वतः एक अनोखे समाधान मिळवण्याच्या दृष्टीने या दिव्यांग पहाट कार्यक्रमात सहभागी होऊन विशेष दिवाळी साजरी करण्यात आली। सदर कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली ती खासदार नरेश म्हस्के यांची, त्यांच्यासह माजी नगरसेवक भास्कर पाटील, इतर मान्यवर, ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दिवाळीनिमित्त ठाणे शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन विशेष सन्मान करण्यात आला। ठाण्यातील खारेगाव विभागात चिमुकल्यांनी विविध किल्ल्यांची प्रतिकृती तयार केली आहे। या किल्ल्यांसाठी या स्थानिक मुलांनी एकत्र येऊन हे किल्ले उभारले आहेत। अनेक दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर हे किल्ले तयार करण्यात आलेले आहेत। या बनवलेल्या किल्ल्यांमध्ये सुवर्णदुर्ग, लोहगड किल्ला, पन्हाळगड, सिंहगड किल्ला, इतर वेगवेगळे किल्ले बनवण्यात आले आहेत। या किल्ल्यांची नुकतीच शिवसेना ज्येष्ठ नेते दशरथ पाटील, स्थानिक माजी नगरसेवक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कला संस्कृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राकेश पाटील, साधना विद्यामंदिराच्या संचालिका रचना राकेश पाटील यांनी सर्व बनवण्यात आलेल्या किल्ल्यांच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली। स्थानिक मुलं आणि कलाकारांना प्रोत्साहन दिलं आहे। राकेश पाटील, रचना पाटील यांनी या मुलांना मार्गदर्शन करीत त्यांचं विशेष कौतुक केलेलं आहे। यावेळी समाजसेविका रचना पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावरची अधिक माहिती दिली आहे। परत एकदा वेट 3 गो। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी।
नाव सांगा, काय काय बंद केलं ते सांगा, कुठे कुठे काय काय. एकट्याने नको बोलू, एक दोन जणांनी बोला. थोडं मागे या. बरे बळा मागे मित्र, ये मागे. उमेश छान दिसतो जी. सर्वप्रथम नमस्कार आणि सगळ्यांना शुभ दीपावली. आणि आपण जो इथे आलात त्याबद्दल आपले आभार. सर्वप्रथम जय शिवराय. आम्ही जवळजवळ लहानपणापासूनच किल्ले बनवतो आहे. किल्ले बनवण्याच्या 2018पासून आम्ही थोडासा प्रोफेशनलरित्या बनवायला लागलो आणि दरवर्षी वेगवेगळ्या विविध किल्ल्यांची प्रतिनिधित्व आम्ही इथे सादर करत असतो, जेणेकरून उद्दिष्ट एकच आहे का लोकांना महाराज कळावे, आपला इतिहास काय आहे आणि आपण कुठून बिलॉंग्स करतो त्याच्याबद्दलच आपण म्हणजे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर ह्यावर्षी आम्ही ना सुवर्णदुर्ग किल्ल्याचा इथे थाट साजलेला आहे. सुवर्णदुर्ग हा किल्ला दापोलीच्या इथे हरणे बंदरच्या इथे एक कोकणातला पाण्यातला किल्ला आहे, समुद्रातला, जी समुद्रातून आपला व्यापार व्हायचा, इंग्रज, डच, पोर्तुगीज असे व्यापार व्हायचा. त्या व्यापारावर आणि व्यापारामागे छुपी कारणं होती, साम्राज्य हे करण्याचं, इथे प्रस्थापित करण्याचं. तो महाराजांनी हेतू ओळखलेला आणि त्याच्यामुळे त्या हेतूला कुठेतरी छेद देण्यासाठी आणि आपल्या परिसरावर आपला दबदबा राहण्यासाठी महाराजांनी आरमाराची स्थापन केले. आरमाराच्या स्थापनमध्ये महाराजांच्याकडे तुकोजी आंग्रे हे सरखेल वीर कान्होजी आंग्र्यांचे वडील पदरी होते. त्यानंतर ह्या किल्ल्याचा इतिहास असा आहे की हा किल्ला नंतर आंग्रे वीर कान्होजी आंग्र्यांकडे होता. त्यांचं लहानपण इथेच गेलं. माहिती अशी आहे की त्यांचा जन्मही इथेच झाला आणि हा किल्ला लढाऊ किल्ला आहे. अनेक लढायांनी पाहिल्या आणि त्याचं अस्तित्व अजूनही टिकून ठेवलं. लहान मुलांना एकच संदेश देईन का बघा, जग बदलतं आहे तसं बदलावं, पण कुठेतरी आपलं मागचं काय आहे, आपले पूर्वज कोण होते, काय होते, हे इतिहास काय तेही जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. सर्वप्रथम सर्वांना दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा. आज आपण आपल्या प्रभागातील किल्ल्यांचं जे काही जिथे मुलांनी किल्ले बनवलेले आहेत, आता मुलांनी भरपूर असा परिश्रम घेऊन ते किल्ले बनवले आहेत, ह्या सर्वांना एक मार्गदर्शन म्हणून किंवा त्यांना एक प्रोत्साहन म्हणून आपण त्यांची किल्ल्यांची पाहणी करत आहोत. हे याच्याद्वारे मुलांना एकच संदेश द्यायचा आहे की तुम्ही ह्या सर्व गोष्टींचा इतिहास आपला जाणून घ्यावा. सतत मोबाईलचा स्क्रीन टाईम वाढवण्यापेक्षा मुलांनी आपल्या इतिहासामध्ये थोडंसं लक्ष द्यावं. आपण पाठीचे काही सोडलेलं आहे ते आपल्या रूढी परंपरा आता पुढे जाऊन त्यांनी त्याचं जतन केलं पाहिजे. पर्यावरणपूरक असे आपण सण उत्सव साजरे केले पाहिजे आणि पर्यावरणाचं संवर्धन देखील केले पाहिजे. त्या दृष्टीने आपण येथे खारेगावमध्ये आपल्या प्रभागामध्ये हे सर्व निरीक्षण करत आहोत आणि ती पाहणी करत आहोत की मुलांनी कशा पद्धतीने मेहनत घेतलेली आहे आणि त्यांना थोडंसं प्रोत्साहन द्यायचं, मार्गदर्शन करायचं हा आमचा हेतू आहे. आणि महाराजांबद्दल विशेष अशी माहिती देखील त्याद्वारे त्यांना मिळते किंवा ते त्याद्वारे विचार करतात आणि शोधून काढतात की महाराज कसे होते, महाराजांनी त्या काळी ह्या मोठे गड किल्ले कसे बांधले किंवा त्यासाठी त्यांनी काय काय केलं, या सर्व गोष्टी त्याद्वारे त्यांना कळतात. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असून सणात सर्वात उत्साहाचं वातावरण असतं. मात्र समाजातील काही घटक आर्थिक अडचणींमुळे या आनंदापासून वंचित राहतात. याच पार्श्वभूमीवरती माळी समाज मंडळ ठाणे यांनी एक हात मदतीचा आपुलकीचा या समाज उपयोगी उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. या उपक्रमाअंतर्गत ठाणे शहरातील रस्त्यावरील हात विक्रेते, मजूर तसेच सणासुदीत शहर स्वच्छ ठेवणारे महापालिका, सफाई कर्मचारी यांसारख्या गरजू बांधवांना दिवाळीच्या फराळाचे सुमारे 500 पाकिटांचं वितरण करण्यात आले आहे. कार्यक्रमाचं आयोजन महात्मा ज्योतिबा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक ठाणे रेस्ट हाऊस येथे करण्यात आलं. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष धर्मेंद्र वाघुले, सरचिटणीस लोकेश घोलप, उपाध्यक्ष अनुराधा राऊत, खजिनदार चेतन बटवाल, सदस्य श्रीधर रासकर, कृष्णा भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी समाजातील प्रमुख मान्यवरांमध्ये प्रफुल्ल वाघुले, ज्ञानदेव वाघुले, अरुंधती ढोंबळे, कैलास सिनलकर, प्रमोद वाघुले, यश रासकर उपस्थित होते. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.